11,000 घेतले पण पावती फक्त 2,000ची. कृषी भवन घोटाळ्याचा स्फोट. दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत नगदी गिळक स्कीम. सचिव गप्प, कर्मचारी बेधडक. दर्यापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा भोंगळ कारभार पुन्हा एकदम उघड झाला आहे. शेतकऱ्यांची म्हणे हितासाठी काम करणारी समितीच आता जनतेला लुबाडते आहे, असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे भामोद गावचे शेतकरी आणि आरपीआय आठवले गट तालुकाध्यक्ष हरिदास खडे यांनी. दिनांक 21 जून 2025 रोजी खडे यांनी कौटुंबिक कार्यक्रमासाठी कृषी भवन भाड्याने घेतलं. रक्कम ठरली 11,000 रुपये. त्यांनी ती पूर्ण रक्कम नगद स्वरूपात संबंधित कर्मचाऱ्याला दिली, पण आश्चर्य, पावती दिली गेली फक्त 2,000ची. उरलेले 9,000 कुठे गेले याचा थेट हिशोब विचारला असता कर्मचाऱ्यांचे उत्तर गूढ. सचिवांकडे विचारणा केली असता तेही गप्प. हा प्रश्न फक्त आता एका पावतीचा नाही, हा भ्रष्ट व्यवस्थेचा चेहरा आहे. दर्यापूरमधील कृषी भवन हे दरवर्षी शेकडो कार्यक्रमांसाठी भाड्याने दिलं जातं. यातून जमा होणारा लाखो रुपयांचा लेखाजोखा कुठे आहे? जर एका शेतकऱ्याला असं वागवलं जात असेल तर बाकीच्यांचं काय होतंय? खडे यांनी यावर संतप्त प्रतिक्रिया देत ही घोडचूक नाही, ही नियोजित लूट आहे असं ठाम मत नोंदवलं आहे. त्यांनी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था दर्यापूर यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली असून संपूर्ण चौकशी होईपर्यंत संबंधितांना जबाबदारीवरून दूर करावं अशी मागणी केली आहे. धक्कादायक प्रश्न. नगद भाड्याची पावती का दिली नाही? कृषी भवनातून जमा होणारा निधी कुठे जातो? शेतकऱ्यांची लूट करणाऱ्यांवर कोण कारवाई करणार? 2,000 रुपयाची पावती मला दिली, परंतु भाडे माझ्याजवळून 11,000 रुपये घेतले. मी सभापती साहेबाला तेव्हाच त्याच रात्रीत फोन केला. सभापती साहेब म्हणत मला येऊन भेटा. मातकर साहेबाला फोन केला. मातकर साहेब मला म्हणाले येऊन भेटा. परंतु मी भेटण्याला गेलो असता डायरेक्ट तक्रार दिली. तक्रार दिल्यावरही त्यांनी मला पावती दिले नाही. तशीच एक तक्रार मी AR ऑफिसला दिली. AR ऑफिसमध्ये माझी सोमवारला सुनावणी आहे. करिता मी माझ्यावर झालेला अन्याय दूर व्हावा व असेच इतर लोकांच्या कडून पैसे घेतले असतील तर त्याचे सुद्धा पैसे परत भेटावे, माझे पैसे मला परत भेटावे. आणि हा जो भोंगळ कारभार आहे कृषी उत्पन्न बाजार समितीचा, हा भोंगळ कारभार चौट्यावर यावा म्हणून मी रीतसर तक्रार कृषी उत्पन्न बाजार समितीची तक्रार AR ऑफिसकडे दिली व कॉटन मार्केटला मातकर